नमस्कार मंडळी. प्रतिभा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपल्यासमोर एक महत्त्वाचं पत्र दिसत आहे. पहा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचं हे पत्र आहे आणि हे पत्र लिहिलेलं आहे विभागीय सचिव आणि सर्व विभागीय मंडळे यांना. या पत्राचा जो विषय आहे तो विषय आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी फेब्रुवारी मार्च 2026 परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखांबाबत. या ठिकाणी बघा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी यांच्या जे परीक्षेचे आवेदन आहे त्यांच्या तारखांबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की बघा काय सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी फेब्रुवारी मार्च 2026च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDAS प्लसमधील पेन ID वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी आणि श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी हे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालये प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरायची आहेत, असं या ठिकाणी या पत्राचा विषय आहे आणि या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी नियमित शुल्क म्हणजे सोमवार दिनांक 8/9/2025 ते मंगळवार दिनांक 30/9/2025 या तारखा त्यांनी दिलेल्या आहेत नियमित शुल्कासाठी. आणि पुढे बघा, संदर्भीय पत्रान्वये कळविल्यानुसार उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक ते परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS किंवा NEFT पावती चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि त्यांची प्रीलिस्ट जमा करावयाची तारीख याच्यानंतर कळविण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्र भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाईलमध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉग इनमधून प्रीलिस्ट उपलब्ध करून दिली जाईल आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढायची आणि आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार बरोबर आहे का नाही ते पडताळून पाहायचे आहे. सदर प्रीलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरीसुद्धा घ्यायची आहे आणि पडताळणी केल्याबाबत मग उच्च माध्यमिक शाळा प्रमुख किंवा प्राचार्य यांची त्या प्रीलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरीसुद्धा घ्यायची आहे. आणि पुढे काय करायचं पहा, 12वी परीक्षेचे आवेदनपत्र हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरायची. सर्व उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यासाठी महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या विचारात घेणे गरजेचं आहे. ते बघा काय सांगितलेलं आहे. उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे UDAS प्लसमधील पेन ID वरून भरण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि UDAS प्लसमध्ये विद्यार्थ्याची नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून आवेदनपत्र सादर करता येईल. पुढे बघा, पुनर्परीक्षार्थी किंवा नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी आहे ना, प्रायव्हेट कॅन्डिडेट, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या HSC व्होकेशनल विद्यार्थ्यांची माहिती UDAS प्लसमध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे जे आहेत ते प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पद्धतीनं भरावयाची आहेत. अशी ही जी माहिती आहे
ती 12वीच्या फॉर्म भरण्याच्या तारखांबद्दल या ठिकाणी दिलेली आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.